अजिबात आदित्यला भेटायला वर जायचं नाहीयेस, कळलं? इथून निघ, निघ चल. दिशा मॅडम, मी मी हात जोडते, मला फक्त एकदा आदित्य सरांना बघू द्या. अगं पण गरज काय आहे? कुठल्या हक्काने निघालीस ग तू वर? आणि तिकडे किर्लोस्कर मॅन्शन मध्ये इतके सारे सर्वंट्स आहेत, ते बिचारे काम करतात ना तिकडे थांबून. तू का पळत पळत आलीस इथे? काय गरज आहे? एकतर काल तुझ्यामुळे तुझ्या बापाने तिकडे सुसाइड अटेम्प्ट केला आणि आज तू इथे आलीयस तुझी निगेटिव्ह एनर्जी घेऊन. तुझ्या निगेटिव्हिटीमुळे जर आदित्य मेलाच तर? ए पारू, तुला आदित्यला मेलेलं बघायचंय का? नाही दिशा मॅडम, असं काय बी बोलू नका. दिशा मॅडम, प्लीज प्लीज पारूला आदित्य बाबांना एकदा भेटू द्या, मग बघा लगेच बरं वाटेल त्यांना. अरे बाप रे, हे नवीनच ऐकते मी. म्हणजे सावित्री, पारू आदित्यला भेटल्यानंतर आदित्यला लगेच बरं वाटेल? हो. ओ, म्हणजे अहिल्या वहिनींनी जगभरातले जे डॉक्टर बोलवले ते बिनकामाचे आहेत, त्यांना थांबू जाऊन. काय गे, त्या पारूला काळी जादू वगैरे काही येते का, की एखादं चेटूक येतं? बोल. ओ येस, यू आर राईट डॅमी. ही ना फॉर शुअर ब्लॅक मॅजिक करत असणार. ए आपण हिला आदित्यला नाही भेटून दिलं पाहिजे. तू बिलकुल आदित्यला भेटू नकोस. नाही दिशा मॅडम, असं नका ना करू. मी फक्त एकदा आदित्य सरांना लांब न बघते, आता लगेच परत येते. मी खरं सांगते. ए कुठल्या हक्काने जाणार आहेस पण तू वर? आणि काय गो इतकी डेस्परेट का होतीस तू आदित्यला बघायला? नक्की कोणतं रिलेशन आहे तुझं त्याच्यासोबत? बोल. बोल. हे बघ पारू, तू जर वर गेलीस, त्याला भेटलीस आणि त्याच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर? एकतर आधीच आदित्यची कंडिशन खूप सिरियस आहे. हा, तुला जर तो खरंच बरा झालेला हवा असेल तर तू अजिबात वर जायचं नाहीस, कळलं? इथून निघ. चल डॅमी. पारू चल तू. नाही सावित्री आत्या, तुम्ही वर जा. मी इथंच थांबते. नाही बाळा, तू चल माझ्यासोबत. हे बघ, आदित्य बाबांना तू भेटणं खूप गरजेचं आहे. सावित्री आत्या, तुम्हाला कळत कसं नाही? मला ईशाची परीक्षा नाही घ्यायची. आतापर्यंत जे काय बी वाईट झाले ते फक्त माझ्यामुळे झाले. आता आदित्य सरांबरोबर नको व्हायला. तुम्ही ऐका माझं, तुम्ही जा. पारू बाळा, पारू. देवा, आदित्य सरांना काय बी होता कामा नये. त्यांचं रक्षण कर. आदित्य किर्लोस्कर. ते 4थ्या फ्लोअरला आयसीयू रूम मध्ये. अरे आदित्य सर कसं ते वरती आहे. आणि तू? मी इथंच थांबते, तुम्ही जा वर. बरं, आलोच आम्ही.
प्रीतम कुठे आहे रे? येईल ना, अडकला असेल ट्रॅफिक मध्ये कदाचित. दादा. पोलिसांशी बोलणं झालं? हो, CCTV फुटेज मिळेल थोड्या वेळात. गुड. आई. काय झालं दादाला? हा? अगं आत्ता मला फोन करून म्हणाला होता की तू प्रेझेंटेशन कर. आज एकदम त्याच्यासारखं प्रेझेंटेशन केलं होतं आई. कधी एकदा भेटून त्याला सांगतोय असं झालं होतं आणि आई तर प्रीतम, तू सावर स्वतःला. तुला आता फक्त आदित्यसारखं प्रेझेंटेशन नाही द्यायचंय, तर त्याच्यासारखं आणि खऱ्या किर्लोस्कर सारखं खंबीर व्हायचंय. तू कधी दादाला बघितलंयस खचून गेलेलं? कधीच नाही. माझा दादा एकदम रॉक सॉलिड आहे. त्याकडे दगडासारखा घट्ट येतो. असं नाही होऊ शकत. तू नको काळजी करूस. आत्ता सुद्धा तुझा दादा मृत्यूशी तितक्याच खंबीरपणे लढा देतोय. अरे यासाठी मला मीटिंग अटेंड करायला पाठवलंस? यासाठी मला म्हणत होतास का की खंबीर राहायला पाहिजेस तू? हा? काय फ्युचर बघतोस रे तू? हा? काय फ्युचर वगैरे कळत नाही ना तुला? स्वतःला हुशार समजतोस का रे तू? हा? तुला काय वाटलं तू तिथे मला कामाला लावशील, स्वतः इथे निवांत पडून राहशील? तुमचा दिवा नाही करू शकत रे. नाही जमणार यार. तुझ्याशिवाय मी माझ्या पायावर उभं राहू शकत नाही. तू मला पळायला लावतो. नको. ऐक ऐक, तुझी कंपनी आहे ना, तू सांभाळायची. मी नाही करणार आहे. मी चिल करणार, मी एन्जॉय करणार. माझं कामच रे. मला नको आहे काही कंपनी वगैरे. मला तू पाहिजे. मला तू पाहिजे यार. दादा उठ ना प्लीज. प्लीज उठ ना यार. बस झाला आता. उठ प्लीज. टाइम आता बस झालं यार. उठ ना. प्रीतम बा, बघायला उठत नाहीये. अरे शांत हो ना तू आधी. शांत हो बा. नाही रडायचं नाही. बरा होईल तुझा दादा. चल. बस. देवा, मी तशी बी काही कुणाच्या कामाची नाही. तू माझं आयुष्य परत घे ना त्या आदित्य सरांना दे, पण त्यांना बरं कर. त्यांची गरज आहे समजांना. मी असले काय नसले काय कुणाला काय फरक पडतोय? असा कसा कुणाला फरक पडणार नाही? फरक पडणार. आदित्य बाबांना काही होणार नाही.
ते लवकर बरे होतील. आणि मला माहितीये ना तुमची मैत्री आहे, त्यांच्यासाठी तुझा जीव तिळतिळ तुटतोय. पण आमची पण गत काही वेगळी नाहीये ना. तू रडू नकोस. गप. बा 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 तू आधी जाऊन आदित्य सरांना बघून ये ना. जा. मी बघून येतो, पण तू रडू नकोस. हा. डॅमी, आता मला चांगला चान्स आहे सासू मॉमच्या क्लोज जायचा. सासू मॉम, मला खूप वाईट वाटतंय. आपला आदित्य इतका चांगला आणि त्याच्यासोबत असं घडतंय. मला नाही छान वाटत अजिबात. मला खूप वाईट वाटतंय. दिशा, त्याला काहीही होणार नाहीये, उगाच इथे रडारड करू नका. काय नाटकं करते ही दिशा. हिला बघून तर सरडा पण जीव देईल. हिच्या डोळ्यातलं पाणी बघून असं वाटतंय ही आदित्यसाठी खरंच रडते. अवघड आहे हा. पण सासू मॉम, आदित्य मुळात तिकडे गेलाच कशाला होता? ऑफिस मध्ये इतकी इम्पॉर्टंट मीटिंग होती, ती सोडून तो का गेला तिथे? तो जर तिथे गेला नसता तर हे सगळं घडलंच नसतं ना. त्याला हरीशचा फोन आला का, हरीश दिसला असं काहीतरी म्हणाला तो मला फोनवर, आणि त्याच्यामुळे आय नो सासू मॉम, हे सगळं ना, हे सगळं त्या पारूच्या लग्नामुळे होते. एकतर तिने स्वतःच्या लग्नातून स्वतःच्या नवऱ्याला पळवून लावलं, नंतर आपला बिचारा आदित्य त्या हरीशला शोधाच्या नादात तिकडे गेला आणि त्याचा ऍक्सिडेंट झाला. सगळं त्या स्टुपिड पारूमुळे होत आहे. सो हेट हर. मॅडम, आदित्य बाबा. मारुती, आदित्य स्वतः त्याची कार घेऊन गेला होता. हो. पण का? तू ड्रायव्हर आहेस ना त्याचा, मग का त्याला एकट्याला जाऊन दिलंस? का तू सोबत नाही गेलास? तू तुझी ड्युटी का नाही पाळलीस? मी आजपर्यंत कधी असं वागलोय का? मी आदित्य बाबांना म्हणलं होतं मी येतो तुमच्या बरोबर, पण ते मला म्हणले की मला महत्वाचं काम आहे. त्यांनी माझं नाही ऐकलं. अरे तो काही म्हणेल, पण तुला कळत नाही का? तुला तुझी रिस्पॉन्सिबिलिटी नाही समजत का? ज्या कामाचा पगार घेतोस ते काम न करता घरात बसून काय झोपा काढत होतास? सासू मॉम, तुम्हाला पटतंय का हे मारुतीचं असले रिस्पॉन्सिबल वागणं? दिशा, मला कळतंय की तुला ह्याचा सगळ्याचा त्रास होतोय, आम्हाला सगळ्यांनाच होतोय, पण आत्ता आपण आदित्यवर कॉन्सन्ट्रेट करूया का? तो बरा झाला की हे सगळं बघू परत. ओके. सासू मॉम, मी आदित्यला बघून येऊ शकते का प्लीज? तुम्ही प्लीज शांत राहा. का? आमच्या घरातला खूप इम्पॉर्टंट पर्सन आहे हा. सिस्टर, मला सांगा आदित्यची कंडिशन कशी आहे? आणि हे बघा प्लीज, मला खरं काय असेल ते सांगा, बिनधास्त सांगा. त्यांची कंडिशन खूप क्रिटिकल आहे. तुम्ही ते आरडाओरडा करू नका, प्लीज बाहेर जा. मी थोडा वेळ थांबून जाईन. आदित्य,
ऐकलंस तू आता नर्स काय म्हणाली ते? ती म्हणाली तुझी कंडिशन क्रिटिकल आहे. हिना खूप हॅपी झाले असते जर ती म्हणाली असती की आदित्य किर्लोस्कर इज नो मोर. हो, हेच ऐकायचंय मला. डॉक्टर सॉरी डॉक्टर मॅडम, मला ना तुम्हाला काहीतरी सांगायचंय, म्हणजे विचारायचंय काहीतरी महत्वाचं. सॉरी, मी डॉक्टर नाही, नर्स आहे. ठीक आहे, नर्स तर नर्स. नर्स, तुम्ही आता आमच्या आदित्यच्या ICU मधून आलात ना बाहेर, त्याची तब्येत कशी आहे हो? मला फार वाईट वाटतंय हो. मी काकू आहे त्याची, पण त्याच्या आईने जेवढं त्याला जीव नाही ना लावलाय त्याच्यापेक्षा जास्त मी त्याला जीव लावलाय. त्याला असं ICU मध्ये बघणं मला सहन होत नाही, मला खूप त्रास होतोय. प्लीज सांगा ना त्याची कंडिशन कशी आहे आता? आत्ता काही सांगू शकत नाही, त्यांची कंडिशन खूप क्रिटिकल आहे, कधीही काही होऊ शकतं. वर जाते काय ना आदित्य, नो हार्ड फिलिंग्स, पण माझे ड्रीम्स कंप्लीट होण्यामधली सगळ्यात मोठी अडचण खरं तर तूच आहेस. तू ना खूप मोठा ऑब्स्टॅकल आहेस माझ्यासाठी, माझ्या पाथ मधला. तर काय त्या पावळट प्रीतमशी लग्न करून माझा काहीच फायदा नाही होणार आहे. बिकॉज पॉइंट नंबर 1, तो खूप टम्प आहे. अँड पॉइंट नंबर 2, लहान आहे. तू घरातला मोठा मुलगा आहेस. हे सगळं तुला मिळणार आहे. हे प्रेस्टीज, रिस्पेक्ट, द होल किर्लोस्कर एम्पायर, सगळं तुझं आणि तुझ्या बायकोचं होणार. पण तूच जर या जगात नाही राहिलास तर ऑब्विसली ही सगळी सत्ता माझ्या हातात राहणार. त्यामुळे प्लीज अरे आदित्य, तू लवकर मरून जा ना यार. सावित्री त्या काय झालं? आदित्य सर कसे आहेत? पारू, लवकर चला आणि आदित्य बाबांना भेट. नाही आत्या, मी वर आले आणि त्यांना काही झालं तर? नाही बाळा, असं काही बोलू नकोस. हे बघ, माझ्या सगळं लक्षात आलंय. माझी खूप मोठी चूक झाली बाळा. तुझं आणि आदित्य बाबाचं नातं साक्षात देवाने निर्माण केलं. आदित्य बाबा तुझा नवरा आहे आणि या क्षणी तू तुझ्या नवऱ्याच्या जवळ हवी आहेस. चल पटकन. पण दिशा मॅडम, मी वर आले आणि त्या चिडल्या तर? आधीच माझ्यामुळे एवढा गोंधळ झालाय, अजून काय बी नको. तुम्ही जा, मी इथंच बस. पारू, हे बघ, आता कोणाचाही विचार करू नकोस. मला सांग, इथे बसून दम निघणार आहे का तुझा? चल म्हणते ना. चल आत्या. आदित्य, तू ना मला मरायलाच हवायस. कारण काय आहे, तू एकदा का वर गेलास ना की मग लगेच तुझ्या मागोमाग धक्क्याने तुझी आई पण तुझ्या सोबत येईल. माय लवली सासू मो. मग आहे ना वरती स्वर्गात तुम्ही दोघंही एकदम सुखाने राहा. हवं तर तिकडे एखादा नवीन बिझनेस व्हेंचर वगैरे स्टार्ट करून टाका. पण इथे खाली हा सगळा बिझनेस मी हँडल करेन. आदित्य, डोंट वरी ॲट ऑल. मी माणूस म्हणून वाईट असले ना तरी बिझनेस वुमन म्हणून मी एकदम परफेक्ट आहे. आय एम व्हेरी प्रोफेशनल अँड सिन्सिअर अबाउट माय वर्क. तू बघशील, तुझा बिझनेस मी तुझ्याही पेक्षा मस्त सांभाळून दाखवेन. यू विल बी व्हेरी व्हेरी प्राऊड ऑफ मी. तू मला वरून ब्लेसिंग्स देशील. पण हे सगळं पॉसिबल होण्यासाठी तुझं मरणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामुळे प्लीज लवकरात लवकर मर.
डोंट वरी, तुझ्या मरणाची मी एकदम व्यवस्थित व्यवस्था केली आहे. फक्त शुद्धीवर येऊन माझे पैसे वाया घालवू नकोस.